आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अर्थात बातमी आहे मोटेगावकर याच्या संदर्भातली। शिवराज मोटेगावकर हे लातूरमधलं तसं बडप्रस्थ शिक्षण क्षेत्रातलं एक नावाजलेलं नाव। याच मोटेगावकरला सीबीआयने अटक केली आणि एक एक तपशील बाहेर येऊ लागले। मोटेगावकरच्या मालमत्तांचा तपशील ऐकून सीबीआयचे अधिकारी सुद्धा चक्रावून गेलेत। साधारण 100 कोटींचा वार्षिक टर्नओव्हर असलेल्या मोटेगावकरची एक सवय होती, तो जेवढी पण संपत्ती तो वर्षभरात कमवायचा ती सगळी संपत्ती तो मालमत्तांमध्ये गुंतवायचा। नेमकी त्याची कार्यपद्धती काय होती आणि त्यांनी खरेदी केलेल्या मालमत्ता आता तपास यंत्रणांच्या कशा रडारवर आल्यात आणि या प्रकरणात ईडीची चौकशी कशी लागू शकते याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। मोटेगावकर प्रकरणात लवकरच ईडीची एंट्री होण्याची शक्यता। मेडिकल कॉलेजची बांधकामाधीन इमारत ईडीच्या रडारवर। मोटेगावकरच्या भूखंड आणि मालमत्ता खरेदीचीही होणार चौकशी। सीबीआयच्या तपासात शिवराज मोटेगावकरचे नवनवे खुलासे होत आहेत। मोटेगावकरनं खरेदी केलेले तब्बल 8 भूखंड आणि काही मालमत्तांबाबत तपास यंत्रणा सखोल चौकशी करत असल्याचं समजतंय। एकूणच या सर्व खरेदी प्रकरणात कोट्यवधींचे बेनामी व्यवहार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। त्यातच शिवराज मोटेगावकरशी अनेकांचे आर्थिक लागेबंदे असल्याचा आरोप करत मोटेगावकर प्रकरणात ईडी चौकशी होण्याची शक्यता भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांनी वर्तवली। पण आता ह्या निमित्तानं सगळं बाहेर निघायला लागलंय। मला वाटतं आता ईडी पण याच्यावरती एंट्री करणार आहे असं मला समजलं काल। तर आता सगळंच खणून निघणारच आहे। तुम्ही म्हणता त्यात तथ्य पण आढळते। आता काही लोक इनपुट मी बोलल्यानंतर मला काही फोन येत आहेत, काही इनपुट पण मिळत आहेत, पण ते तथ्य आहे त्याच्यामध्ये असं दिसतं एकंदर। विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या तपासात मोटेगावकरच्या संपत्तीबाबतचा जो तपशील समोर आलाय तो डोळे दिपवणार आहे। मोटेगावकरनं विविध ठिकाणी खरेदी केलेले 8 भूखंड, खोपेगाव इथे बांधकामाधीन असलेली 6 मजली नियोजित मेडिकल कॉलेजची इमारत, तसंच रेणापूरमध्ये 2018 साली खरेदी केलेली 2.5 ते 3 एकर परिसरातील महाविद्यालयाची इमारत। या मालमत्तांच्या खरेदीचे व्यवहार तपासले जाऊ शकतात। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकरचं नाव आल्यानंतर आता त्याच्या प्रॉपर्टीच्या देखील चर्चा होताना पाहायला मिळते। मी खोपेगाव शिवारात आहे आणि हीच ती बिल्डिंग आहे ज्याची चर्चा सुरू आहे। या ठिकाणी शिवराज मोटेगावकर हा कॉलेज उभारणार असल्याचं, त्याचबरोबर इंग्रजी शाळा उभारणार असल्याची माहिती समोर येते आणि त्याच्या चर्चा देखील लातूरमध्ये रंगत असल्याचं पाहायला मिळतंय। शिवराज मोटेगावकरला नीटच्या या पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपी म्हणून अटक करण्यात आली। त्यानंतर या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। एवढीच इमारत नसून अनेक इमारती ज्या आहेत ते लातूरमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत। अधिकृतपणे कुठलीही माहिती समोर येत नाही मात्र, आणि या प्रॉपर्ट्या कुणाच्या नावाने आहेत हे देखील समोर येत नाही मात्र, या सगळ्या प्रॉपर्ट्या शिवराज मोटेगावकरनं आतापर्यंत कमवलेल्या मायेतूनच जमवल्या असल्याचा आणि ह्या खरेदी केल्या असल्याच्या चर्चा सुरू आहेत। अधिकृत कुठलाही दुजोरा नसला तरी या सगळ्यांची आता चौकशी होईल अशा पद्धतीच्या चर्चा देखील लातूर शहरामध्ये रंगू लागलेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीनं एंट्री केल्याच्या नंतर या सगळ्या चौकशा होतील मात्र, या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही फक्त सीबीआय चौकशी करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आर्थिक अँगल अजून समोर आलेला नाही मात्र या सगळ्या प्रॉपर्ट्याची लातूरमध्ये चर्चा असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे हा सगळा तपास सुरू असताना या प्रकरणाचं नागपूर कनेक्शन समोर आलंय। नांदेडमध्ये पेपर खरेदी करणाऱ्या पालकांच्या चौकशीतनं नागपूरचा एक संशयित मास्टरमाइंड आलोक हा सीबीआयच्या रडारवर आलाय। सीबीआयचे मुंबईतील महानिरीक्षक हर्षवर्धन यांच्या आदेशानं पुणे सीबीआयचे तपास प्रमुख विनोद चौधरींनी नुकताच नांदेडमध्ये छापा टाकला। नांदेडच्या विद्युत नगरमधील अश्विनी कदम नावाच्या महिलेनं आपल्या मुलीसाठी तब्बल 5 लाख रुपयांना नीटचा पेपर खरेदी केला होता। यासाठी याच आलोकला 25,000 रुपये ऑनलाईन टोकन मनी म्हणून दिले गेले। त्यानंतर आलोकनं या मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना 15 दिवस पुण्यात एका ठिकाणी थांबवून ठेवलं आणि तिथेच तिला प्रत्यक्ष पेपर दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे। तसंच परीक्षा सुरू होण्यापूर्वी याच आलोकनं अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना पुण्यात बोलावून घेतलं। पालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आलोकनं किमान 1000 विद्यार्थ्यांना नीट परीक्षेचा पेपर विकल्याचा दाट संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला आहे। देशभरात खळबळ माजवून देणाऱ्या नीट पेपर लीक प्रकरणाचा तपास आता नागपूरच्या आलोक नावाच्या व्यक्तीच्या भोवताली केंद्रित झालेला आहे। आलोक नावाच्या व्यक्तीनं जवळपास 1000 पालकांना नीट परीक्षेचा पेपर हा परीक्षेआधीच विकल्याचा तपासामध्ये मोठी माहिती जी आहे ते पुढे आलेली आहे।
आणि CBI या संदर्भामध्ये तपास करताय. नव्यानं उघड झालेल्या या नागपूर कनेक्शनमुळे या प्रकरणात महाराष्ट्रात पेपर फुटीचं जाळं किती खोलवर रुजलंय याची प्रचिती येते. नेमका त्याच वेळी मोठेगावकरचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये मोठेगावकर 2024 सालच्या नीट पेपर फुटी प्रकरणावर बोलतोय. यामध्ये बिहार सारख्या राज्यात पेपर फुटतात, पण महाराष्ट्र कसा या बाबतीत स्वच्छ आहे असं मोठेगावकरनं म्हटलंय. काय एक्झाम आमच्या महाराष्ट्रात CET एक्झाम होती विश्वजित. मी 18 वर्ष शिकवलो, एकदाही पेपर फुटला नाही. आमचं महाराष्ट्र प्युअर आहे. बिहार UP कामच आहे. विश्वजित जसं मी ट्युशन घेतो 18 तास, केमिस्ट्रीसाठी वेळ देतो, माझ्या क्लास करिअरसाठी वेळ देतो, तसं काही लोकांचं ते करिअरच ते झालंय. पेपर फोडणं, ते लोक पकडणं, त्याला हे करणं. तुम्हाला वाटतंय जसं अन्न वस्त्र निवारा, ते आता भारतातल्या सगळ्या लोकांनी आणखी गरज ऍड केली पाहिजे, एज्युकेशन. मोठेगावकर म्हणतोय त्याप्रमाणे एकेकाळी खरोखरच महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात अग्रेसर होता. अनेक मराठमोळ्या तरुणांनी आपल्या यशानं महाराष्ट्राचं नाव मोठं केलं. पण त्याच महाराष्ट्राला आता शिवराज मोठेगावकर, मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे आणि PV कुलकर्णी यांच्या रूपानं गैरप्रकाराची कीड लागली आहे. आता या प्रकरणाच्या कारवाईद्वारे ही कीड कायमस्वरूपी ठेचली जावी हीच अपेक्षा. नागपूरहून प्रवीण मुधोळकर सह विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर.